छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातले सर्व पक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी एकत्रित आलेले आहेत। आपण बघू शकता की पालकमंत्री संजय शिरसाट आहेत, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आहेत, खासदार कल्याण काळे आहेत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, आमदार प्रदीप जयस्वाल आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत खैरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सगळे नेते एकत्रित आले होते। आपण या स्नेहमिलनामध्ये कसं सहभागी झालात काय वाटतं आपण विचारात साहेब, काय सांगाल? आगळा वेगळा उपक्रम होता। दिवाळी मिलन हे व्यापारातर्फे आयोजित केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही येत असतो। आमचा पक्ष कोणता, आमची पार्टी लाईन कोणती, कोण विरोधात, या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला सारत असतो आणि तुम्ही पाहिलं असेल हसून खेळून एका प्लॅटफॉर्मवर आम्ही असतो आणि मला वाटतं हीच आमची संस्कृती आहे। म्हणून आम्ही इथून निघाल्यानंतर काय बोलू याचा भरोसा नाही, परंतु व्यासपीठावर एकत्र निश्चित आहोत आणि असं राहावं अशी माझी स्वतः इच्छा आहे आणि मी त्यांना बोलूनही दाखवलेली की आपण सर्वजण मिळून या शहराच्या विकासासाठी झटूया आणि एकत्रित राहूया। पक्षाच्या दृष्टिकोनातून तुम्ही लांब गेलात मात्र आज जवळ आलात इथे। नाही, जवळ आम्ही दूरच आहे। आम्ही आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांचा पक्ष तर पाहतील, पण या ठिकाणी मी 1988 पासून त्या ठिकाणी यांच्यासोबत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज, परंतु माननीय बाळासाहेबांच्या मदतीला किंवा साथीला हेच व्यापारी बांधव अगदी सुरुवातीपासून होते, म्हणून मी त्यांना कधी विसरत नाही। आणि म्हणून यांचे सगळे आता बोलताना मी सगळे जुने हे पण सांगितलं, उदाहरणं सांगितले। म्हणून शिवसेना जी आमची वाढली संभाजीनगरमध्ये ती व्यापारी बांधवांच्या सहकार्याने बांधली। पुढे बांधता बांधता ते म्हणायचे की नाही धनुष्यबाण, किंवा ते पुढे बांधता बांधता शिवसेना, नाही तर मग बाकी काय होईल। आणि हा दृष्टिकोन जर पाहिला तर व्यापारी बांधव, आणि प्रत्येक वेळेस आम्ही येतो इथे राजकारण काही नसतं। आता हे लकीली माझ्या बाजूला खुर्ची आल्या म्हणजे आम्ही काय त्यांच्याबरोबर गेलो का? काही आपलं तुमचं ते जाणार नाहीत ना? लावायचं असतं तुमचं, तुम्ही जाणार नाही। काल अजितदादांनी पण सांगितलं हे लावालावी करू नका, बरोबर ना? ते महत्त्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा येतो। अतुल सावे आहेत, कसं वाटतंय? म्हणजे तुम्ही इकडं जवळ आहात पण इकडं दूर आहात पण आता सोबत आहात। नाही, सगळे हे व्यासपीठ कुठलंही राजकीय व्यासपीठ नाही आहे। शहरातले व्यापारी दरवर्षी परंपरेने, म्हणजे मी माझ्या वडिलांबरोबर पण अनेक वेळा इकडे या मोंढ्यामध्ये व्यापाऱ्यांच्या दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात येत असतो आणि सगळे व्यापारी सर्व पक्षातले सर्व हे येऊन व्यापाऱ्यांबरोबर चहापान असते, त्यांच्याशी चर्चा असते आणि ओव्हरऑल या शहराच्या विकासामध्ये सगळे हे व्यापारी सहभागी असतात। आणि शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा एक ध्यास असतो की या शहराचा विकास झाला पाहिजे। ज्या शहरात आम्ही लहानाचे मोठे झालो, ज्या शहराने आम्हालाही एवढं मोठं केलं, त्या शहरासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे ही भावना ठेवून आम्ही रोज काम करत असतो। आणि नक्कीच या व्यापाऱ्यांबरोबर संवाद साधल्यावर या शहराच्या विकासामध्ये काय करायला पाहिजे या सगळ्या सूचना त्यांच्याकडून ज्या मिळतात त्या पूर्णपणे आम्ही आमच्या पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते करतो। हे शहर चांगलं व्हावं, एक चांगलं विकसित शहर व्हावं याकरता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळे प्रयत्न करत असतात। त्याच्यामध्ये या व्यापाऱ्यांचा पण सहभाग मिळावा याकरता आम्ही काम करतो। आजच्या दिवाळीच्या मी आपल्या सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। काँग्रेस खासदार कल्याण काळे आपल्यासोबत आहेत। हा एक वेगळा उपक्रम आहे, इतर सगळ्या पक्षांच्या नेत्यांबरोबर तुम्हालाही उपस्थित राहता आलं आहे। मीही दरवर्षी या मोंढ्यातल्या व्यापारी महासंघाच्या दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमाला सातत्याने येत असतो। मी आजच आलो आणि बाकी सगळे पक्ष आहे आणि काँग्रेसचा मी पण आहे असं नाही। इथं अनेक वर्ष या कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्याचा संबंध हा काँग्रेस पक्षाशी सुद्धा चांगला राहिलेला आहे। पण आज इथं काही पक्षीय व्यासपीठ म्हणून आम्ही कोणी एकत्र आलो नाही। खऱ्या अर्थाने एकत्र येण्याचा उद्देश हा आहे की आपल्या सर्वांच्यासाठी वर्षातला एकदा सण जो येतो तो दिवाळी सण, आणि या दिवाळीच्या नंतर आपण जो एकमेकाला शुभेच्छा देतो त्या दृष्टीने आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व व्यापारी बांधवाला आणि आपल्या जिल्ह्यातल्या शहरातल्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। दादा, तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही तर डेव्हलपमेंटवर बोललात, बाकी इकडे राजकीय फटकेबाजीसुद्धा झाली, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुद्दा असा आहे की सगळे व्यापाऱ्यांनी एक परंपरा पाळलेली आहे संभाजीनगरातल्या, आणि व्यापाऱ्यां आणि सगळे राजकीय पक्षाचे लोक एकत्र आल्यानंतर मला असं वाटतं आपल्या शहराविषयीच आपण बोललं पाहिजे। राजकीय नंतर व्यासपीठ आपले आपले स्वतंत्र असतात,
त्याच्यावर आपण बोलू असतो. आज काय त्याच्यावर मला असं वाटत नाही दिवाळीच्या इथं फटाके फोडण्याची आवश्यकता नाही. व्यापारी हा घटक महत्त्वाचा आहे समाजातला. त्याचे प्रश्न असतात, त्याचे सुख असतात, त्याचे दुःख असतात. मग अशा कार्यक्रमातून ते आमच्या सगळ्यांसमोर ठेवत असतात आणि व्यापारी कोणत्याच पक्षाचे नसतात. म्हणून सगळ्यांनी मिळून त्यांच्या प्रश्नाला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भूमिका मी सातत्यानं मांडत आलो, आज तीच मांडली. जयस्वाल साहेब, आपण काय सांगा? काही नाही, अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यापारी महासंघ या ठिकाणी दिवाळी मिलन या ठिकाणी ठेवतो आणि सर्व पक्षाच्या लोकांना या ठिकाणी बोलवतं आणि या ठिकाणी कुठेही हे कुठला पक्षाचा तो कुठल्या पक्षाचा न करता या ठिकाणी आम्ही ते दिवाळी सण साजरी या ठिकाणी करतो. मी व्यापाऱ्यांचा मनापासून धन्यवाद करतो. आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आपण एकच मिनटं, पुन्हा एकदा आपण संजय शिरसाट यांच्याकडे जातोय. अंबादास दानवे म्हणाले की मला काही राजकीय फटाके फोडायचे नाहीत, मात्र तुम्ही मोठा राजकीय फटाका फोडला. तुमच्या विजयामध्ये चंद्रकांत खैरेंचा वाटा होता असं तुम्ही म्हणलात. एकदा विजय झाला त्यामध्ये प्रत्येकाचा हिस्सा आहे असं मी मानतो. विरोधक जरी असला तर त्यांनी माझ्या विरोधात जो काही प्रचार केला तो कदाचित माझ्यासाठी पॉझिटिव्ह असेल असं समजून तुम्ही तो बोललेले. म्हणून खैरेंचा सुद्धा मला पाठिंबा असेल किंवा अंबादास दानवे असतील किंवा कल्याण काळे असतील, हे एकदा ज्याचा विजय होतो तो सर्वानुमते झाला असं त्याला मानलं जातं. म्हणून माझ्या विजयामध्ये सर्वांचा हात आहे असं मी बोललो. खैरे साहेब, त्यांचं मगाशी बोलणं फार स्पष्ट होतं. आता ते त्याला एक वेगळा वळण देतात, म्हणजे फिरकी बॉल बनवतात ते त्याला. पण तुमचा त्यांच्या विजयात वाटा आहे का? ऐका, मी कट्टर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मी कट्टर शिवसैनिक आहे. तो विकास जैन इथं आहे. विकास जैन ज्यावेळेस उभा होता त्यावेळेस आमचे प्रदीपजी होते. माझा प्रदीपजीसाठी माझा खूप आग्रह होता, मी आणि भैयू महाराज. पण त्यावेळेस त्या ठिकाणी ते झालं नाही आणि त्याला मी तिकीट मिळालं. पण काम मी मात्र त्याचंच केलं. जरी मी सपोर्ट जरी केला होता तरी पण त्याचंच केलं. हा एक निश्चित होता. त्याने उलटा सांगितलं होतं साहेबांना. मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्यासमोरच्या दोन तोंडात मारतो म्हटलं मी. कारण अशा पद्धतीने जर समजा बळजबरी करत काहीतरी बोलत असेल बोलून. आज मी शिवसेनेचा नेता आहे, ज्येष्ठ खालचा नाही नेता. त्यामुळे जरी समजा पक्षाने ज्याला उमेदवारी दिली त्याचं काम करायचं माझं हे धर्म कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्ही जे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. हे काही बोलतील, चलो आम्ही पण तुमच्या पराभवामध्ये त्यांचा वाटा. माझ्या पराभव त्यांचा ना हा होता नाही. या सगळ्या लोकांनी माझ्या विरोधात काम केलं ना, बरेच लोकांनी केलं. अंबादास दानवे सुद्धा आहेत. तुम्ही सुद्धा हे वाक्य ऐकलं त्यानंतर थोडेसे मिश्किल हसला होतात. संजय शिरसाट यांचं वाक्य काय? मी त्याच्यावर काय बोलू? संजय शिरसाट बोलले, मी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं चुकीचं होईल. कारण या गोष्टी होऊन आता वर्ष झालेलं आहे. तुमच्यासमोर सगळं रेकॉर्डवर आहे. तर असा हा एक आगळा वेगळा किस्सा आजच्या दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात ऐकायला मिळाला आणि या सगळ्या विषयावरती नेत्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया होत्या. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.